देवाची जमीन लाटणारा पहिला चोर आहे मुन्ना उर्फ मनोज रत्नपारखे। आष्टीतल्या या मुन्ना रत्नपारखेनं नगरच्या खरडा देवस्थानच्या नावावर असलेली 41 एकर जमीन लाटली आहे। ही जमीन लाटण्यासाठी त्यानं बोगस भोगवटादार तयार केले आणि त्यानंतर ही जमीन स्वतः विकत घेतली। विकत घेतलेली जमीन दुसऱ्या साथीदाराच्या नावे केली। काय आहे हा मुर्शिदपूरचा जमीन घोटाळा, पहा हा स्पेशल रिपोर्ट। आष्टीच्या मुन्नाचा देवाला चुना। विठोबाची 41 एकर जमीन ढापली। बोगस भोगवटादार उभे करून देवालाच गंडा। माणसं पैसा आणि जमिनीसाठी देवाला पण गंडा घालतात याचा नमुना बीड जिल्ह्यातल्या आष्टीत समोर आलाय। नगर जिल्ह्यातल्या खरडा गावात विठोबाचं देवस्थान आहे। या देवस्थानाची आष्टी शहराजवळच्या मुर्शिदपूर गावाजवळची 41 एकर जमीन लाटण्यात आली आहे। नोव्हेंबर 2017ला या घोटाळ्याला सुरुवात झाली। धक्कादायक गोष्ट म्हणजे जमिनीचा कब्जेदार स्वतः विठोबा असताना अरुण जोशी, बाळकृष्ण जोशी, भानुदास जोशी असे बोगस कब्जेदार उभे करण्यात आले। विठोबा देवस्थानचा उतारा विठोबा देव खरडा या नावाने होता आणि इतर हक्कामध्ये शंकर मारतड म्हणून त्याचे जे मूळ अर्चक होते ते अविवाहित होते आणि अविवाहित असल्यामुळं त्याला त्या वारसदार कोणीच नव्हतं, त्यामुळे त्याची आजतागायत विरासत कारवाई झालेली नाही आहे। याच्या सुनावण्या झाल्या। गमतीदार गोष्ट म्हणजे 6 सुनावण्यांना एकाच क्रमानं सह्या करण्यात आल्या। ही जमीन 3 महिन्यांनी म्हणजेच 9 मार्च 2018ला खालसा करून जोशी आडनावाच्या बोगस भोगवटादाराच्या नावावर झाली। हेच ते माझ्या पाठीमागचं देवस्थान आहे, पिंपळेश्वर देवस्थान, ज्या विठोबा देवस्थानाची तब्बल 41 एकर जमीन भूमाफियांनी लाटली आहे आणि याच्यामध्ये आता अनेक लोकप्रतिनिधींवर या ठिकाणी आरोप होत आहेत। त्यांचे देखील हात असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं आहे। मात्र आता याचा तपास जो आहे तो SIT मार्फत सुरू आहे। त्यामुळं आता या प्रकरणामध्ये नेमकं कोणाचे नावं समोर येतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जिल्ह्यातल्या आष्टी शहरालगतच्या जमिनीला सध्या सोन्याचा भाव आहे। असं असताना ही जमीन 5 लाख रुपये एकरनं 2 कोटी रुपयांना मनोज रत्नपारखे यांनी विकत घेतली। विठोबा देवस्थान खरडा ही मुर्शिदपूरमधली प्रॉपर्टी आहे। ही जवळपास 15 ते 20 लाख रुपये गुंठ्याची काही प्रॉपर्टी आहे। पाठीमागं गेलं तर 10 लाख रुपये गुंठा, एकदम शेवटपर्यंत गेलं तर 5 लाख रुपये गुंठा, अशी जवळपास ही 200 करोड रुपयापर्यंतच्या किमतीची प्रॉपर्टी आहे विठोबा देवस्थानची। वर्ग 2 म्हणजे शासनाच्या ताब्यातली जमीन वर्ग 1 करण्यासाठी सरकारला पैसे जमा करणं गरजेचं असतं। पण या जमीन खरेदीदारानं कोणताही पैसा ट्रान्सफर केल्याचे पुरावे कागदपत्रांमध्ये दिसत नाहीयेत। मुन्ना रत्नपारखे यानं ही जमीन रोहित मिलन जोशी यांना विकून टाकली आहे। मुन्ना रत्नपारखे नावाची व्यक्ती म्हणजे आमच्या आष्टी शहरात मुर्शिदपूरमध्ये राहणारी एक सामान्य व्यक्ती आहे। परंतु ह्या सामान्य व्यक्तीकड इतक्या मोठ्या जमिनी घेण्याला पैसे आलेच कुठून, ही आर्थिक बाब तपासली पाहिजे। या जमिनीचं प्लॉटिंग करून कोट्यावधी रुपयांची कमाई केली। या तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यासह तहसीलदार, तलाठी हे सगळे सामील आहेत। देवाच्या जमिनी बळकावण्याचा हा आष्टी पॅटर्न धक्कादायक म्हणावा लागेल। विनोद जिरे, साम TV न्यूज, बीड। रामाच्या नावानं राजकारण करणाऱ्या या नेत्यांनी मर्यादा पुरुषोत्तम रामालाही सोडलं नाही। आष्टीतल्या कोयाळच्या रामचंद्र देवस्थानशी संबंधित नसताना रोहित जोशी नावाच्या माणसानं स्वतःला मंदिराच्या जमिनीचा वहिवाटदार दाखवलं आणि प्रभू रामाच्या नावे असलेली तब्बल 26 एकर जमीन लाटली आहे। पहा भूखंड माफियांचा हा एक प्रताप। लँड माफियांनी प्रभू रामालाही लुटलं। कोयालच्या रामाची 26 एकर जमीन लाटली। आमदाराचा हस्तक थेट खरेदी व्यवहारात। बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील कोयाळ गावचे हे श्रीराम देवस्थान। श्रीरामावर पंचक्रोशीतल्या लोकांची अपार श्रद्धा आहे। रामाच्या नावानं रस्त्यावर एखादी वस्तू पडली तरी तिला हात न लावण्याची गावकऱ्यांची वृत्ती आहे।
त्यामुळेच गेल्या अनेक शतकांपासून राम मंदिराच्या नावावरच्या जमिनीचा एक तुकडाही कुणी इकडचा तिकडे केला नाही. देवाच्या जमिनी शक्यतो पुजारिक असतात. त्यातील उत्पन्न देवाच्या पूजेसाठी वापरतात. देवांची पूजा अर्चा करण्यासाठी ती जमीन कसायची आणि त्याच्यातून जे उत्पन्न मिळेल तर ते त्या देवासाठी ती पूजा अर्च्यासाठी खर्च करायची. मात्र आष्टीच्या भूमाफियांची या रामाच्या जमिनीवर वक्रदृष्टी पडली. भूमाफियांपैकी एक असलेल्या रोहित मिलन जोशी याने या जमिनीचा कब्जेदार असल्याचा दावा केला. वास्तविक पाहता रोहित जोशीचा देवस्थानशी काहीही संबंध नाही. त्या स्थितीचा म्हणजे ती जमीनसुद्धा प्लॉटिंगची प्रभुरामचंद्राच्या नाव उतार्यावरचं नाव कमी करून रोहित मिलन जोशीच्या नावावर ते 7/12/8 नावं लावलेली आहे. रोहित मिलन जोशी हे पहिली गोष्ट आमच्या आष्टी तालुक्यातले नाही आहेत. हे मलाही माहीत नाहीत कोण आहेत, हे पण नगर जिल्ह्यातले आहेत. रोहित जोशीनं जमिनीचा कब्जेदार असल्याचं सांगून पुन्हा NR शेळके याच्याकडे जमीन खालसा करण्यासाठी अर्ज केला. 27 फेब्रुवारी 2017ला ही जमीन रोहित मिलन जोशीनं स्वतःच्या नावावर करून घेतली. आणि त्या कोयळच्या प्रभुरामचंद्राच्या देवस्थानची प्रॉपर्टी आमच्या आष्टी शहरामध्ये आहे. जवळपास 26-27 एकर ती आष्टीच्या शहरालगत हवेलगत शेती आहे आणि ती सर्व शेती प्लॉटिंगची आहे. हा रोहित जोशी रामाचं नाव घेणाऱ्या त्या आमदाराच्या खास मैत्रिणीचा भाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. भूमाफियांच्या तोंडी रामाचं नाव आहे, पण त्यांनी इथे कोयाळच्या रामालाच गंडा घातलाय. विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, आष्टी, बीड. यानंतर आम्ही तुम्हाला एक असा घोटाळा दाखवणार आहोत ज्यानं तुम्ही चक्रावून जाल. इर्शाद खान नावाच्या एका व्यक्तीनं दर्ग्याची जमीन हडपली आणि हडपलेली ही जमीन त्यानं भावाला विकली. पण हे दोघे भाऊ फक्त डमी असल्याचं सांगितलं जातंय. वक्फ बोर्डाची जमीन माफियांनी पळवली. चिंचपूरच्या दर्ग्याची 55 एकर जमीन लाटली. खिदमतमार जमिनीचा माफियांकडून सौदा. आष्टीच्या माफियांनी फक्त हिंदू देवस्थानांची जमीनच लाटली असं नाही. या माफियांनी वक्फ बोर्डाच्या नावावरची मशीद आणि दर्ग्याची जमीनही हडपली आहे. आष्टी जवळच्या चिंचपूरमधील मुस्लिम बांधवांच्या ईदगाहच्या नावावर 55 एकर जमीन होती. ही जमीनही माफियांनी अशीच हडपली. वक्फ बोर्डाची ही जमीन अहस्तांतरणीय आहे. ती कुणाच्याही नावावर करता येत नाही. प्रॉपर्टी खालसा करण्याला कुठल्याही प्रकारे वक्फ बोर्डला कळवलेलं नाही. वक्फ बोर्डची कुठली परमिशन घेतलेली नाही. तसं वक्फच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या फिर्यादीत सुद्धा म्हणलेलं आहे. 10 नोव्हेंबर 2017ला एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या इर्शाद नवाब खाननं ही जमीन खालसा करण्यासाठी अर्ज केला. हा अर्ज NR शेळके या तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांना स्वीकारला. त्याच्या बेकायदा सुनावण्याही घेतल्या. 26 वर्षांच्या इर्शाद खानचा 60 वर्षांपासून कब्जा असल्याचं कागद तयार करण्यात आलं. इर्शाद खानच्या नावावर ही जमीन उपजिल्हाधिकारी NR शेळकेनं करवून दिली. यातही एक गंमत म्हणजे खालसा जमीन नावावर झाल्यावर इर्शाद खाननं ही जमीन स्वतःचा भाऊ असलम खानला विकली. चार्ज घेण्याच्या अगोदरच म्हणजे 11व्या महिन्यातल्या किंवा 30 डिसेंबर 17च्या अगोदरच्या तारखेमध्ये त्याचे अर्ज स्वीकारले, त्याच्या फाईल सादर केल्या, त्याच्यावर त्यांनी सह्या केल्या, त्याच्या काही सुनावण्या दाखवल्या. ही जमीन अहस्तांतरणीय आहे. वक्फ बोर्डाला अंधारात ठेवून ही जमीन विकल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. त्याच्यात चिंचपूरच्या प्रकरणामध्ये आष्टी पोलीस स्टेशनमध्ये इर्शाद असलमवर गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 14 आरोपी निष्पन्न झालेत. त्याच्यात NR शेळके नावाचा उपजिल्हाधिकारी तत्कालीन तोही आरोपी आहे. आष्टीतली वक्फची खूप मोठी जमीन स्थानिक माफियांनी लाटल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केलाय. वक्फ बोर्डाच्या एकंदरीत 213 एकर जमीन आहे. त्याच्यात मस्जिद इनाम 60 एकर, रुई नलकोल 103 एकर, देवी निमगाव मस्जिद इनाम 50 एकर, म्हणजे मस्जिद इनाम आणि दर्गा इनाम 213 एकर जमीन एकंदरीत आहे. त्याचबरोबर
मंदिरांच्या जागेचा पण खालसा करण्याचं काम आष्टीमध्ये झालेलं आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीचा हिशोब त्या खात्याकडे असतानाही महसूलच्या अधिकाऱ्यांनी वक्फ बोर्डाला अंधारात ठेवून जमीन विकण्याचा घाट घातला. इर्शाद आणि अस्लम एका आमदाराचे खास असल्याची ही माहिती आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच गंभीर झालंय. विनोद चिरे, साम टीव्ही न्यूज, आष्टी. आष्टीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवी निमगाव इथं असलेली मशिदीची 40 एकर जमीन ख्वाजा मियानं हडपली आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार करून बेकायदेशीरपणे भूमाफियांनी या जमिनीचा सौदा केलाय. मशिदीच्या जमिनीचा माफियांकडून सौदा. 40 एकर जमीन ख्वाजा मियानं हडपली. खिदमतमाश जमीन बेकायदेशीररित्या बळकावली. आष्टी तालुक्यातल्या देवी निमगाव मधील ही मशीद पहा. निजामाच्या काळात या मशिदीला शेकडो एकर जमीन इनाम मिळाली होती. देवाच्या जमिनी म्हणून या जमिनींकडे कोणीही वाकड्या नजरेनं पाहत नव्हतं. पण काळ बदलला. ज्या मुस्लिम समाज बांधवांमध्ये मेहनतीशिवाय कमावलेला पैसा हराम मानला जातो, त्या मुस्लिम समाजात जमिनीसाठी प्रेषिताला गंडा घालण्याची मानसिकता बळावली. ख्वाजा मिया मुबलक सय्यद नावाच्या एका व्यक्तीनं देवी निमगावच्या मशिदीच्या जमिनीवर दावा सांगितला. वक्फ बोर्डाची जमीन असतानाही 40 एकर जमीन थेट ख्वाजा मियाच्या नावावर केली. यांनी स्पष्ट पत्र दिलेलं आहे. NR शेळकेच्या आदेशाचा संदर्भ टाकून मंडल निरीक्षकाला आणि तलाट्याला की या आदेशाचं पालन करून तुम्ही उतारा म्हणजे सातबाऱ्याला नाव वाढा म्हणून फेर वाढा. तर मी त्याच्यात म्हणलंय त्यांना की त्यांना सुद्धा आरोपी करा, मंडल अधिकाऱ्याला करा, त्याच्यातल्या तलाट्याला करा आणि पांडुळेंना करा. आणि ज्यांनी तो फेर मंजूर करायला थम्स दिला तो जो कोणी तहसीलदार असेल त्याला सुद्धा त्यात आरोपी केलं पाहिजे. आणि साठे खत करणारा त्यातला दुय्यम निबंधक खरेदी खत करणारा त्याला सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे. ख्वाजा मियानं ही जमीन हनुमंत झंजिरे या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला विकली. 60 लाखांचा हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद होता. एका सामान्य कार्यकर्त्याकडे इतका पैसा आला कुठून असा सवाल विचारला जातोय. त्याच्यामुळं हे 50 आणि 65 लाख रुपये हनुमंत जंजिरे कुठून आणणार आहे आणि मागच्या 10-15 वर्षापासूनचे हनुमंत जंजिरेच्या खात्यातून कुठं पैसे गेलेत, हनुमंत जंजिरेच्या खात्यात कुठून आलेत. या प्रकरणात अंभोरा पोलीस ठाण्यात वक्फ बोर्डाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ख्वाजा मिया मुबलक सय्यद आणि NR शेळकेवर गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी हनुमंत झंजिरेवरही गुन्हा दाखल केलाय. आता SITच्या माध्यमातून आणि जे पंकज कुमावत आहेत यांच्या माध्यमातून या सर्व प्रकाराची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे. त्यामुळं आता हे जमीन लाटणारे नेमके कोण आहेत याचा तपास जो आहे तो सुरू आहे. आणि या कार्यकर्त्यांना नेमकं कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा पाठबळ आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे प्रकरण फक्त देवी निमगावच्या जमिनीपुरतंच मर्यादित नाही. बीड जिल्ह्यातल्या अनेक देवस्थानांच्या जमिनी गायब झाल्या आहेत. भूमाफिया, राजकीय नेते आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे देवस्थानांचं अस्तित्व धोक्यात आलंय. विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, बीड. राजकारणी आणि अधिकाऱ्यांची अभद्र युती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आष्टीतला जमीन घोटाळा. अवघ्या 82 दिवसामध्ये अधिकाराचा गैरवापर करत तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही शेकडो एकर जमीन खालसा केली आणि त्यावर भूमाफियांनी डल्ला मारला. भूखंड लाटण्याचा 82 दिवसांचा खेळ. दिवसात 525 एकर जमीन खालसा. निलंबित तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्याचा प्रताप. आष्टीतल्या जमीन घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढत असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 2017च्या शेवटी या प्रकाराला सुरुवात झाली आणि अवघ्या 82 दिवसात तब्बल 525 एकर जमीन खालसा करून त्यावर डल्ला मारण्यात आला. त्याचं झालं असं की बीडच्या पुरवठा विभागात कार्यरत असलेला तत्कालीन उपजिल्हाधिकारी नरहरी शेळकेला भूसुधार विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यानंतर देवस्थानांच्या जमिनी खालसा करण्याच्या प्रस्तावांवर डोळे झाकून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि अवघ्या 2.25 महिन्यात 525 एकर जमीन देवांच्या सातबाऱ्यावरून गायब झाली.
हे सगळं बनावट दप्तर तयार केलेलं आहे आष्टीमध्येच. NR शेळके नावाची व्यक्ती ही 30 डिसेंबर 2017 ते 24 मार्च 2018 तो 80-82 दिवसाचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात ते प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी खालसा करतानाचे अनेक प्रस्ताव हे शेळके कार्यभार घेण्याआधीचे होते. तरीही त्या प्रस्तावावर शेळकेनं सह्या केल्या आणि जमिनी खालसा केल्या. त्यानं त्यासाठी केलेल्या सुनावण्याही संशयास्पद आहेत. हा प्रकार 2017 सालापासून सुरू झालेला आहे. त्या काळामध्ये डेप्युटी कलेक्टर शेळके होते, NR शेळके. त्यांनी हे खालसा करण्याचा उद्योग सुरू केल्यानंतर विधानसभेमध्ये याच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला आणि नंतर त्यांना सस्पेंड करण्यात आला होता. ही प्रकरणं बाहेर आल्यानंतर मध्ये नरहरी शेळकेला निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आणि शेवटी गुन्हा दाखल करत ऑक्टोबर 2021 मध्ये त्याला अटक करण्यात आली. शेळके सोबतच अनेक अधिकारी सध्या SITच्या रडारवर आहेत. त्यामुळे राजकारण्यांच्या नादाला लागून देवस्थानांच्या जमिनी बळकावणाऱ्या आणखी कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे. विनोद जिरे, साम TV न्यूज, बीड.